आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल याच्यामध्ये काय आहे, तर जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द एव्हरीडे विथ गायत्री ब्लॉग. आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे कारण की आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे आणि सकाळपासून तयारी चालू झाली. आता वाजले, आज शनिवार, वाजले आहे दुपारचे 1. चला मी फटाफट तयारी करून घेते, शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. चला आता मी नाश्त्याची तयारी करते. तर मी आज त्यांच्या लेडीजसाठी बनवणार आहे पाणीपुरी, कारण की पाणीपुरी मोस्ट ऑफ सगळ्यांची फेवरेट असते, त्याच्यामुळे मी आज पाणीपुरी बनवणार आहे. त्यासाठी मी आता बटाटे सोलून घेते. आता इथे मी हे व्हाईट वाटाणे रात्रीच भिजवून ठेवले होते, अर्धा किलो असेल. आणि आता हे अर्धा किलो बटाटे घेतले मी पाणीपुरीचा रगडा बनवण्यासाठी. तर ते स्वच्छ आपण धुऊया. आता एका ह्याच्यात बटाटे लावते आणि एका ह्याच्यामध्ये मी वाटाणे लावून घेते. कुकर छोटे दोन्ही पण, त्याच्यामुळे काही दोन्ही गोष्टी एका ह्याच्यात बसणार नाही. तर एकीकडे बटाटे लावून घेतले मी आणि एकीकडे वाटाणे लावून घेतले. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर किटी पार्टीसाठी मी इथे काहीतरी गेम सिलेक्ट केले 4-5. तर त्याच्यामध्ये हिरव्या बांगड्या लागणार आहे मला, तर काही आपल्या सेफ्टी पिना आणि काही बलून्स. तर मग इथे मी सगळ्या बेसिक गोष्टी काढून घेतल्या, जसं की हिरवी मिरची, धनिया, पुदिना, कारण की मग ऐन टायमाला गडबड नको स्वयंपाक करताना, म्हणून सगळ्या गोष्टी आधीच काढून घेतल्या. आता आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादं फंक्शन असेल आणि आपली मैत्रीण आपल्या मदतीला येणार नाही, असं कधी होणारच नाही. त्याच्यामुळे ती न सांगता मदतीला आली आणि आम्ही दोघींनी हार्डली अर्धा तासामध्ये पाणीपुरीची सगळी तयारी करून ठेवली. तर मी नेहमीप्रमाणे एक घोळ केला. खारी बुंदी आणायचं विसरूनच गेले होते, त्याच्यामुळे ऐन टायमाला योगेशला पाठवावं लागले खारी बुंदी आणायला. आता 3 वाजले होते, त्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळं सेट झालेलं होतं. सगळ्या गोष्टी वरती काढून ठेवल्या सर्व करायच्या किंवा ज्या गोष्टी लागणार होत्या आपल्या त्या सगळ्या. आणि हॉलमध्ये पण सगळी बैठकची व्यवस्था सगळी व्यवस्थित करून ठेवली होती. आता मी माझी तयारी करतच होते, तेवढाच ऋत्विक झोपेतून उठला आणि त्याचा एकच प्रश्न सुरू झाला, आई सगळे कधी येणार. त्यालाही खूप एक्साइटमेंट होती आज. आता तुम्ही म्हणत असाल ब्लॉग सुरू झाल्यापासून किटी पार्टी चालू आहे, पण ही किटी पार्टी नक्की आहे तरी काय. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महिन्याला सगळ्या लेडीज एक ठराविक अमाऊंट जमा करतात आणि प्रत्येक महिन्याला एक जण सिलेक्ट होते जिच्याकडे त्या महिन्याची पूर्ण किटी अमाऊंट जाते. आणि आज योगायोगाने अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर माझ्या घरी लक्ष्मी येणार होती, त्यामुळे आजचा दिवस खूप खास होता. आता इथे नेहमी लेट येणारे आज लवकर आले. हा चमत्कार फक्त किटी पार्टीमध्येच बघायला भेटेल. आता हौजी खेळणं ही किटी पार्टीची परंपरा असल्यामुळे सुरुवात त्याच्यापासून करतो. दर महिन्याला आम्ही हा गेम खेळतो, पण दरवेळेस एक्साइटमेंट आणि उत्साह तोच असतो. आता बघा तुम्ही माझ्या घरी हौजी कोण जिंकलं ते. त्याच्यात ते बघा एक नंबर ह्याच्यामध्ये रगडा गोड पाणी
गोड पाणी नाही दिलं. तर असा गेला आमचा किटी पार्टीचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची किटी पार्टीमध्ये काय काय मजा करता हे नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.